It's a very good morning to all of you and once again welcome back to the beautiful world of medicinal chemistry. मेडिसिनल केमिस्ट्रीच्या सुंदर विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी रुपेश तोरे तुम्हाला सांगत होतो पर्टिक्युलरली नॉन ओपियाइड्सबद्दल. नॉन ओपियाइड्सला दुसरं एक नाव सांगितलं नॉन स्टिरॉइडल किंवा NSAIDs किंवा अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी मी मागील 2 लेक्चरमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली सिंथेसिस सांगितलं होतं. पहिलं होतं मिफेनॅमिक ॲसिड आणि दुसरं होतं आयबुप्रोफेन. ते 2 एक्झामला त्या ठिकाणी एक्झाममध्ये पर्टिक्युलरली विचारलं जातं बेटा की सिंथेसिस ऑफ मिफेनॅमिक ॲसिड आणि आयबुप्रोफेन खूप त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं म्हणून त्या ठिकाणी बोर्डावरती मी मेन्शन करून सांगितलेलं म्हणतोय. आता महत्त्वाचं या ठिकाणी सांगण्याचा उद्देश काय तर पर्टिक्युलरली स्ट्रक्चर्स. या ठिकाणी 17 स्ट्रक्चर्स आहेत म्हणतोय. 17 स्ट्रक्चरच्या ठिकाणी आपण बोर्डावरती अभ्यास करूयात जे की एक्झामला कधी कधी विचारलं जात आहे आणि येणं पण खूप गरजेचं म्हणतोय. ओके, तर महत्त्वाचं या ठिकाणी एक एक स्ट्रक्चरला सुरुवात करूया. पहिला आहे सोडियम सॅलिसिलेट. अवघड असं काहीच नाही म्हणतोय. सोडियम सॅलिसिलेट, सॅलिसिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर तर माहिती असेल. ओके, नसेल माहिती तर मी काढून दाखवणारच आहे. अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणारे एक बेन्झीन रिंग काढलेले आहे म्हणतोय. सोडियम सॅलिसिलेट म्हणलेलं आहे. या ठिकाणी काय करायचे, एक OH ग्रुप लावायचा. या ठिकाणी COOH विचारले काय सोडियम. H इज गेट रिप्लेस्ड विथ द हेल्प ऑफ सोडियम देन द स्ट्रक्चर बिकम सोडियम सॅलिसिलेट. म्हणजे काय म्हणलो मी तर इथला हायड्रोजन रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ सोडियम, स्ट्रक्चर भेटलेले सोडियम सॅलिसिलेटचं. हे आहे पहिलं स्ट्रक्चर. ओके, देन सेकंडमध्ये काय विचारलं बेटा ॲस्पिरिन. ॲस्पिरिनमध्ये काय तर पर्टिक्युलरली अशीच एक रिंग काढा म्हणलं होतं. सोडियम सॅलिसिलेट झालेले आहे पहिलं. दुसरा आहे या ठिकाणी ॲस्पिरिन. ॲस्पिरिनमध्ये काय 2 COH ग्रुप असतात म्हणतोय. ओके, COOH आणि देन इकडं COOH. इथला हायड्रोजन रिप्लेस करा विथ द हेल्प ऑफ मिथिल देन द स्ट्रक्चर बिकम्स ॲस्पिरिन. ओके, हे झालं ॲस्पिरिनचं स्ट्रक्चर. तिसरं विचारलं मिफेनॅमिक ॲसिड. मिफेनॅमिक ॲसिड तर आपण कालच काढलं होतं म्हणतोय, आठवत असेल. मिफेनॅमिक ॲसिड. ओके, इथे या ठिकाणी काय होतं बेटा NH. इकडं काय एक फिनिल रिंग, इकडं काय आणखीन एक फिनिल रिंग, जिथं की 2 CH3 झालेलं स्ट्रक्चर. यस, अवघड काय आहे का नाही. वरती काय होतं COOH. हे खूप महत्त्वाचं होतं. मिफेनॅमिक ॲसिडचं सिंथेसिस बघितलेलं म्हणतो. हे झालं तिसरं स्ट्रक्चर. लक्ष दे मी काय सांगतोय. मेक्लोफिनॅमिक ॲसिड. मेक्लोफिनॅमिक ॲसिडमध्ये काय करायचं आहे, चौथं स्ट्रक्चर. आता मेक्लोफिनॅमिक ॲसिडमध्ये असंच एक स्ट्रक्चर काढायचं आहे बेटा. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. या ठिकाणी NH, इथं हायड्रोजन लिहा किंवा वरती हायड्रोजन लिहा. पुन्हा आणखीन एक या ठिकाणी एक रिंग अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी म्हणतोय. या ठिकाणी काय COOH. ओके, या ठिकाणी क्लोरीन लावायचा आहे. या ठिकाणी काहीच नाही म्हणजे मिथिल लावायचा आहे. नसेल काढता येत नसेल तर या ठिकाणी CH3 करून टाका. ओके, सिंगल जर या ठिकाणी बॉन्ड असेल तर या ठिकाणी काही नाही म्हणजे मिथिल ग्रुप असतोय. नाही काढलं CH3 काढलं तरी चालतंय. काढलेलं CH3. ओके, क्लोरीनला क्लोरीन, रिंगला रिंग ॲज इट इज दिसतंय. याच्यावर एक क्लोरीन ॲटम अटॅच करा. 2 क्लोरीन NH आणि COOH. चेंज काय विचारलं काय होतं चौथं स्ट्रक्चर. चौथ्या स्ट्रक्चरमध्ये विचारले काय पर्टिक्युलरली मेक्लोफिनॅमिक ॲसिड. M स्टँड्स फॉर मिथिल ग्रुप. म्हणजे या ठिकाणी मिथिल आहे का. यस. नंतर काय म्हणे क्लो म्हणजे क्लोरीन आहेत का. यस. काय म्हणले फिनॅमिक ॲसिड म्हणजे बेन्झीन रिंग काढले आणि ॲसिड म्हणले काय COOH प्रेझेंट आहे म्हणतो. हे झालं मेक्लोफिनॅमिक ॲसिड. 5वं स्ट्रक्चर खूप सोपं आहे. विचारलं काय इंडोमिथॅसिन. आता इंडोमिथॅसिन पण खूप सोपं आहे. काय विचारले 5वं स्ट्रक्चर. याच्यामध्ये पण काय काढायचं अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढा म्हणतोय. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड काय इंडोमिथॅसिनचं स्ट्रक्चर काढायचं आहे. ओके, याच्या पुढं काय करायचं आहे OCH3 म्हणजे काय मिथॉक्सी ग्रुप लावलेला म्हणतोय स्ट्रक्चरला. पुढं काय एक नायट्रोजन काढायचं आहे म्हणतोय. हा नायट्रोजन कशाला अटॅच करायचा आहे 5 कार्बनची एक रिंग काढायची आहे म्हणतोय. ओके, काढली. यस. इकडं काय करायचं आहे CH3. याला काय करायचं आहे CH2COOH. वरती काय या नायट्रोजनच्या वर एक कार्बन, इकडे एक ऑक्सिजन, याला एक बेन्झीन रिंग काढा म्हणतोय.
अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणारी आणि एक क्लोरीन ॲटम अटॅच करायचा आहे. काय विचारलं होतं मला? पाचवं स्ट्रक्चर कोणचं आहे? इंडोमिथॅसिनचं स्ट्रक्चर आहे पाचवं. चेंज काय केला आहे म्हणतोय? मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट असणारे या ठिकाणी बेन्झीन रिंगला, म्हणजे मिथासिन. ओके, म्हणजे मिथासिन म्हणजे मिथॉक्सी ग्रुप प्रेझेंट या रिंगला. पुढं काय म्हणलं आहे? 5 कार्बनची एक रिंग आहे म्हणतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, वरती कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, आणि या ठिकाणी एक बेन्झीन रिंग आणि एक क्लोरीन ॲटम अटॅच. इकडं CH3 आणि CH2COOH. एवढाच चेंज आहे. स्ट्रक्चर हटके आहे म्हणतोय, थोडं लक्ष द्यायला अवघड जाईल म्हणतोय. हे आहे 5वं स्ट्रक्चर. 6वं पण जरा थोडं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला, पण अवघड असं काहीच नाही आहे. 6वं स्ट्रक्चर विचारलं आहे काय? सुलिंडॅक. आता नावच थोडं हटके आहे, म्हणजे स्ट्रक्चर पण हटके असणारच आहे म्हणतोय. सुलिंडॅक 6वं स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय? अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणारी एक रिंग, याला खाली फ्लोरीन ॲटम अटॅच करा म्हणतोय. ओके, इकडं फ्लोरीन करा किंवा इकडं करा, जिकडं करताल तिकडं पुन्हा स्ट्रक्चर काढायला थोडं डिफिकल्ट जाणार आहे. मी इकडं करतो. ओके, इथं फ्लोरीन ॲटम अटॅच केलेलं आहे म्हणतोय. विचारलं काय? सुलिंडॅकचं स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे मला? एक 5 कार्बनची एक रिंग काढायची आहे म्हणतोय. झाली का 5 कार्बन? 1 2 3 4 अँड देन 5. ओके, याच्या पुढं CH3 ग्रुप लावून टाका. याच्या खाली काय करायचं आहे मला? एक CH2 आणि एक फिनिल रिंग अटॅच करायची. CH2 काही नाही म्हणजे या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? कार्बन दिसतंय. काही नाही म्हणजे कार्बन प्रेझेंट आहे. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड, देन S डबल बॉन्ड O आणि एक CH3. वरती काय करायचं आहे? एक काही नाही म्हणजे या ठिकाणी कार्बन प्रेझेंट आहे म्हणतोय, इकडं COOH. स्ट्रक्चर झालेलं आहे म्हणतोय. विचारलं कशाचं होतं मला? 6वं स्ट्रक्चर सुलिंडॅकचं. हे पण जरा हटके स्ट्रक्चर आहे सुलिंडॅकचं. दोन्ही पण स्ट्रक्चर तुम्ही कम्पेअर करू शकतात, 5वं आणि 6वं. चेंज काय आहे? बेन्झीन रिंग 5 कार्बनची रिंग, बेन्झीन रिंग 5 कार्बनची रिंग. इथं काय? मिथॉक्सी ग्रुप म्हणजे काय? इंडोमिथॅसिन. ओके, 6वं काय? सुलिंडॅक म्हणजे काय? या ठिकाणी फ्लोरीन ॲटम अटॅच आहे. ओके, रिंगला रिंग ॲज इट इज. फक्त इथं नायट्रोजन होतं, इथं नायट्रोजन नाही आहे म्हणतोय सुलिंडॅकमध्ये. आता सुलिंडॅक म्हणजे नावामध्ये काय आलेलं आहे? सल्फर उचला, इकडं टाकून द्या. दिसतोय? S डबल बॉन्ड O CH3. नावानुसार त्या ठिकाणी ड्रग तयार करता येतात म्हणतोय. अशा पद्धतीने 6 स्ट्रक्चर झाले. 7वं काय? टोलमिटिन. आता टोलमिटिन पण असंच काढायचं, अवघड असं काहीच नाही आहे. टोलमिटिनमध्ये काय? अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग. इतर कॉमनच आहे, कुणाला पण येत आहे म्हणतोय. या ठिकाणी काय? डबल बॉन्ड O. काही नाही म्हणजे काय प्रेझेंट आहे? कार्बन. पुढं कायला अटॅच करायचं आहे? एका रिंगला. याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे? नायट्रोजन. दिसायला लागलंय? यस. पण इथं किती आहे? 5 कार्बनची एक रिंग प्रेझेंट करायची. अल्टरनेट डबल बॉन्ड दिसतंय इकडं? यस. या नायट्रोजनच्या वरी CH3 ग्रुप लावून टाका. लावला. नंतर काय? CH3 आणि डबल बॉन्ड OOH. जर अवघड जात असेल तर काय करा? CH2COOH. सोपं आहे, काय अवघड असं नाही आहे. CH2COOH. काय केलं मी चेंजेस? दिसते या ठिकाणी इकडे CH3. स्ट्रक्चर नंबर 7वा काढलं टोलमिटिन. टोलमिटिनमध्ये काय केलं आहे? टोलमिटिन म्हणजे काय? एवढं तर माहिती आहे की टोलमिटिन म्हणजे टोलिन. दिसतंय? फिनिल रिंगला CH3 म्हणजे टोलिन. विचारले काय? टोलमिटिन म्हणजे काय? इथं डबल बॉन्ड O. इथं काय नाही म्हणजे कार्बन आहे. कशाला अटॅच केला? या रिंगला. इथं पण एक 5 कार्बनची रिंग होती, इथं पण 5 कार्बनची रिंग आहे, इथं पण 5 कार्बनची रिंग आहे. फक्त इथं नायट्रोजन, इथं नायट्रोजन नव्हता म्हणतोय. सुलिंडॅकमध्ये काय प्रेझेंट होता? सल्फर. ते पण कुठं? खालच्या साईडला एका बेन्झीन रिंगला अटॅच होता म्हणतोय. मला काढायचं होतं टोलमिटिनचं स्ट्रक्चर. टोलिनची रिंग काढलेली. ओके, डबल बॉन्ड O. या ठिकाणी 5 कार्बनची रिंग NCH3. पुढं काय? CH2COH. एवढं तर लक्षात राहतच आहे. अशा पद्धतीने टोलमिटिन पण झालेलं आहे. आता विचारलं काय? 6वं झालं, आता 7वं झालं आणि आता 8वं सांगतोय. 8वं काय? झोमिपेरियाक. काय काय नावं देत आणि काय काय नाही. झोमिपेरियाक 8वं स्ट्रक्चर काढायचं आहे म्हणतोय. हे पण असंच काढायचं आहे, अवघड असं काहीच नाही म्हणतोय. जे सांगतोय तेच काढतोय, अवघड काहीच नाही. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक रिंग, ज्याला की क्लोरीन ॲटम अटॅच आहे. याच्या पुढं कार्बन, त्याच्या पुढं डबल बॉन्ड O. आता विचारलंय काय मला? झोमिपेरियाक 8वं स्ट्रक्चर. ओके, हे कन्फ्यूज करताल. हे 6वं वरी आहे.
सातवं इकडं आहे, इकडं आठवं झोमिपेरियाक. क्लोरीन एक बेन्झिन रिंग, सी डबल बॉन्ड ओ. नंतर काय, आता इथं पण एक 5 कार्बनची एक रिंग काढायची म्हणतोय. अवघड असं काहीच नाही आहे म्हणतोय. काढली, यस. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. या रिंगच्या खाली एक CH3. आता इकडे काय साईड चेन काढायची, CH2COOH, CH3 CH2COOH. ओके, सी डबल बॉन्ड ओ, एनला एन, इकडं CH3ला CH3. चेंज काय केला आहे बेटा, थोडं जरा कम्पेअर केलं तर लक्षात येईल तुम्हाला. 7व्या आणि 8व्या स्ट्रक्चरमध्ये. 8वं कोणचं आहे, झोमिपेरियाक. या ठिकाणी लिहून काढतो, झोमिपेरियाक. 7वं कोणचं होतं, टोलमेटिन. टोलमेटिन म्हणजे टोलिन रिंग होती. ओके, झोमिपेरियाकमध्ये काय आहे, ही रिंग प्रेझेंट आहे म्हणतोय. ओके, चेंजेस काय आहेत, फक्त या ठिकाणी सी डबल बॉन्ड ओ. इथं काय नव्हता म्हणजे कार्बनच होता बरं का, नाही तर कन्फ्यूज होतात. सी डबल बॉन्ड ओला सी डबल बॉन्ड ओ, NCH3ला NCH3, 5 कार्बनची रिंग, CH2OHला CH2OH. फक्त चेंज काय केला आहे तर CH3 ग्रुप लावला आहे म्हणतोय. आणि इकडे काय केलं आहे, क्लोरीन लावलेलं आहे. हे झोमिपेरियाक आणि टोलमेटिनमधला डिफरन्स आहे, लक्षात राहील. आता चेंज काहीच नाही आहे म्हणतो, फक्त इकडे CH3 झोमिपेरियाक. CH3 का, M स्टँड्स फॉर मिथिल या ठिकाणी. मग तुम्ही म्हणताल टोलमेटिनमधलं बी M स्टँड्स फॉर मिथिल लावलेलं आहे ना मग मिथिल या ठिकाणी वरती. फक्त झोमिपेरियाकमध्ये 2 आहेत, वरती एक खालती एक. ओके, आणि टोलमेटिनमध्ये फक्त 1 आहे. ओके, अशा पद्धतीने 7वं आणि 8वं पण झालेलं म्हणतो स्ट्रक्चर. आता जाऊयात 9व्या स्ट्रक्चरकडे. बोर्डावरती जागाच राहिलेली नाही आहे म्हणतोय. हे तुम्ही नंतर व्हिडिओ थोडा बॅक करून पाहू शकतात, पुन्हा स्ट्रक्चर कसे काढलेत, काय काढलेत. आता 9वं स्ट्रक्चर आहे डायक्लोफिरॅक. डायक्लोफिरॅक पण अवघड असं काहीच नाही म्हणतो, फक्त एक फिनिल रिंग. जे सांगतो तेच काढायचं, अवघड काहीच नाही. कुठलं स्ट्रक्चर बेटा, 9वं स्ट्रक्चर डायक्लोफिरॅक. आता 9व्या स्ट्रक्चरमध्ये चेंज काय, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढलेली आहे का, यस. चेंजेस काय, काहीच नाही. 9वं स्ट्रक्चर. या ठिकाणी एक NH काढा म्हणतोय, इथं काय करा, एक साईड चेन काढा म्हणतोय, इथं COOH. आणि या NHला खाली एक बेन्झीन रिंग लावून टाका म्हणतोय, ज्याला की 2 क्लोराईड ॲटम अटॅच असतील म्हणतोय. समजलं का नाही, डबल सांगतो मी. काय म्हणलो, 9वं स्ट्रक्चर सांगायला लागलो. कुठलं, डायक्लोफिरॅक. डायक्लोफिरॅकमध्ये काय सांगायचं मला पर्टिक्युलरली, एक बेन्झीन रिंग काढी, बरोबर. इकडे NH काढला, या नायट्रोजनच्या खाली काय काढले, एक बेन्झीन रिंग, ज्याला की 2 क्लोरीनचे ॲटम अटॅच आहेत. आणि वरती काय, CH2COOH. ओके, अशा पद्धतीनं 9वं स्ट्रक्चर डायक्लोफिरॅकचं पण तयार झालं. डायक्लो का म्हणलं रे बेटा, डाय मीन्स काय, 2. काय ॲटम आहेत, क्लोरीनचे ॲटम आलेत का, 2 क्लोरीन. संपला विषय. विचारलं काय, 10वं स्ट्रक्चर कीटोरोलॅक. कीटोरोलॅक पण तशाच पद्धतीने काढायचं म्हणतोय. 10वं स्ट्रक्चर काढतो म्हणतोय, कीटोरोलॅक. ओके, ह्याच्यामध्ये काय, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढली, यस. मला काय करायचं आहे, इथं डबल बॉन्ड ओ, काय नाही म्हणजे काय, कार्बन आहे. ओके, पुढं काय करायचं आहे, एक नायट्रोजन अटॅच करायचं आहे म्हणतोय एका 5 कार्बनच्या रिंगला. दिसतंय, बरोबर आहे. इथं कुठले बॉन्ड लावायचे नाही आहेत म्हणतोय. ओके, मी स्ट्रक्चर काढतो 10 नंबरचं कीटोरोलॅकचं. कीटोरोलॅक. ओके, एक बेन्झीन रिंग, सी डबल बॉन्ड ओ, एनला एन. ओके, आता हा नायट्रोजन आणखीन एका 5 कार्बनच्या रिंगमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे 5 कार्बनची रिंग म्हणजे 1 2. ओके, नंतर 3, नंतर काय बेटा 4 अँड देन 5. 1 2 3 4 5 आले का. याच्या पुढं COOH लावून टाक. 2 या ठिकाणी काय कुठल्या रिंग काढलेल्या आहेत म्हणतोय, 5 कार्बनच्या रिंग काढलेल्या आहेत. कॉमन काय आहे, नायट्रोजन दोन्ही रिंगमध्ये. दिसतंय, येस. इकडं COOH आहे. स्ट्रक्चर नंबर 10 दिसतंय कीटोरोलॅकचं. कीटोरोलॅक. कीटो म्हणले काय, डबल बॉन्ड ओ. रोलॅक म्हणजे नायट्रोजन, ज्याच्यामध्ये काय बेटा
5 कार्बनच्या रिंगमध्ये दोन्ही फ्यूज झालेलं आहे. इथे COOH हे झालं केटोरोलॅकचं स्ट्रक्चर. आता 11 नंबर आयबुप्रोपेन आपण सिंथेसिस बघितलेलं आहे, आठवत असेल तुम्हाला. ओके, 11 नंबर आयबुप्रोफेन. आयबुप्रोपेनचं स्ट्रक्चर आठवत आहे का नाही आहे? नसेल आठवत तर मी बोर्डावरती सांगणारच आहे म्हणतोय. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढली. यस, इथं काय काढा, असं एक स्ट्रक्चर काढा म्हणलं होतं. CH3 इकडं CH3 असं एक काढा म्हणजे काय बेटा, CH3 इकडे कार्बनला पुढं 2 CH3 अटॅच केलेले आहेत म्हणतोय. कॉमन स्ट्रक्चर म्हणतोय. आता कुठं सिंथेसिसमध्ये पुढं साईड चेन नव्हत्या म्हणतोय, फक्त स्ट्रक्चर ॲज इट इज राहिलं होतं. वरती आपण चेंजेस केले होते. आठवत असेल या ठिकाणी कार्बन होता, वरी सायनाइड होता, याचा हायड्रोलिसिस केल्यामुळे या ठिकाणी हे चालता. इकडं COOH होता म्हणतोय आणि इकडं CH3. अशा पद्धतीनं स्ट्रक्चर आयबुप्रोफेनचं पण झालेलं आहे म्हणतो. आता नॅप्रोक्झिन, 12 नंबर नॅप्रोक्झिन. नॅप्रोक्झिनमध्ये काय बेटा, नॅप्थेलची एक रिंग काढून टाक. N स्टँड्स फॉर नॅप्थेलची रिंग म्हणजे काय बेटा, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. ओके, आणखीन एक रिंग काढली. यस, आता याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. इथं काय CH2 COOH, इकडं काय OCH3 म्हणजे मिथॉक्सी ग्रुप. चेंज काय आहे म्हणतोय, मिथॉक्सी ग्रुप लावून टाकलाय म्हणतोय. COOH CH2ला अटॅच केलेला म्हणतोय. 1-2 स्ट्रक्चर काढलेले आहेत म्हणतोय अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डचे, बेन्झीनचे. आलं नॅप्रोक्झिनचं स्ट्रक्चर. नंतर काय विचारलं 13 पिरोक्झिकॅम. पिरोक्झिकॅम खूपच अवघड नाव असं वाटत असेल, पण अवघड काहीच नाही. पिरोक्झिकॅम नावानुसार जायचं आहे म्हणतोय. आता पिरोक्झिकॅम किती 13 नंबरचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढली. यस, आता इथं काय करायचं आहे, नायट्रोजन टाकायचं आहे. ओके, याच्या खाली नायट्रोजन अटॅच करायचं आहे NH. ओके, ह्या नायट्रोजनच्या वरती काय डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, काय नाही म्हणजे कार्बन असतो. ओके, या ठिकाणी पुन्हा अल्टरनेट एक त्या ठिकाणी एक रिंग काढायची आहे म्हणतोय, ज्याच्यामध्ये एक नायट्रोजन असेल, इथं सल्फर असेल, इकडं डबल बॉन्ड O, इकडं डबल बॉन्ड O, हे अटॅच करा म्हणतोय. नसेल समजत तर डबल एकदा काढतो. पिरोक्झिकॅम जरा डिफरंट स्ट्रक्चर आहे, काढायला थोडं जरा अवघड जाईल. अवघड जास्त जाणार नाही, पण थोडं जाईल. काय म्हणलो, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीन रिंग काढली. यस, इथं कट केलं, इथं काय लावलं नायट्रोजन, याला फोड केली, बाहेर काढलं NH. आता हा NH पुढे एक्सटेंड करायचा आहे C डबल बॉन्ड O मध्ये झाला. यस, पुढं पुन्हा चेंज केला, खाली ओढला, इथं पुन्हा अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणारी एक रिंग काढायची म्हणतोय. याच्यामध्ये नायट्रोजन, इथं सल्फर, इकडं डबल बॉन्ड O, इकडं डबल बॉन्ड O. आता ही रिंग काढली, इथं डबल बॉन्ड टाकायचा, इथं काय OH, पुढं काय अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी एक बेन्झीनची रिंग. पिरोक्झिकॅम फिरून विचारलंय. पिरोक्झिकॅम अवघड असं काहीच नाही. पिरोक्झिकॅम म्हणजे काय, एक फिनिल रिंग, इकडे एक नायट्रोजन दिसतो, इथं नायट्रोजन. यस, इकडे एक नायट्रोजन, ह्याला खाली H, पुढे एक्सटेंड केली C डबल बॉन्ड O, याच्यामध्ये पुन्हा एक खाली नायट्रोजन, इकडं सल्फर, सल्फरच्या खाली काय बेटा SO2 ग्रुप आहे, म्हणजे S डबल बॉन्ड O इकडं, S डबल बॉन्ड O इकडं, वरती OH आणि एक फिनिल रिंग. अशा पद्धतीनं पिरोक्झिकॅम थोडं हटके स्ट्रक्चर आहे, हे लक्षात राहू द्या. एक्झामला कधी कधी विचारलं जातं. पिरोक्झिकॅम झाला. आता 14 फेनसिटीन. फेनसिटीन, फेनसिटीन पण खूप सोपं आहे. किती नंबरचं आहे, 14वा नंबर. विचारले काय फेनसिटीन. फेनसिटीन म्हणजे काय, फिनिल रिंगच असणार आहे, अवघड असं काहीच नाही. अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड, इथं काय नायट्रोजन, वरती काय हायड्रोजन, पुढे एक्सटेंड केलं म्हणतं या रिंगला CH3 आणि इकडं डबल बॉन्ड O किंवा OCH3 केलास तरी चालतंय बेटा. OCH3 या नायट्रोजनच्या पुढं, फक्त स्ट्रक्चरला थोडं चेंज केलेलं आहे म्हणतोय. आता खाली काय अशाच पद्धतीने या ठिकाणी एक ऑक्सिजन, इकडं थोडं एक्सटेंड केलं, या ठिकाणी CH3. आता तुम्ही विचारताली असं का केलं बेटा, ही O, इथं काय CH3 म्हणजे OC2H5 लिहिलं तरी चालतंय. OC2H5 ह्याला OCH3 लिहिलं तरी चालतंय, पण असं लिहिते वेळेस जरा थोडं टफ जात आहे. म्हणून मी काय केलं बेटा, तर पर्टिक्युलरली साईड चेनच्या फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे.
इथं डबल बॉन्ड ओ, म्हणजे काय इथं कार्बन प्रेझेंट होता सी डबल बॉन्ड ओ आणि इकडं CH3, इकडं काय प्रेझेंट होता C2H5, म्हणजे या ठिकाणी ओला काय केलं एक्सटेंड केलं म्हणतोय. कसं केलं एक्सटेंड, असं केलं CH3. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही काढू शकतात. फेन्सिटामाइन, फेन्सिटिन किंवा फेन्सिटिनमध्ये काय फिनिल रिंग आणि काय सिटीन, ओके एनला एन, इकडे एचला एच, इकडं OCH3 COCH3, पुन्हा OC2H5 किंवा OCH3 CH2 किंवा CH2 CH3, जसं तुम्हाला म्हणता येईल तसं. हे आहे फेन्सिटिन. अवघड काहीच नाही. काय काढलो फिनिल रिंग NH, पुन्हा डबल बॉन्ड O, पुन्हा CH3, इकडं O, इकडं CH2, पुन्हा CH3, असं 14 स्ट्रक्चर झालेले आहेत. आता राहतात 3 स्ट्रक्चर 15, 16 आणि 17. 15, 16, 17 पण लगेच सांगणार आहे. पुन्हा डबल कशाला घ्यायची थोडक्यासाठी. ओके, 15वा स्ट्रक्चर दिसत असेल बोर्डावरती, ॲसिटामिनोफेनचं काढलेलं आहे. ॲसिटामिनोफेन म्हणजे काय बेटा, इथं पण अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड लावून टाकायचं. अवघड असं काहीच नाही. 15वा स्ट्रक्चर ॲसिटामिनोफेन, ह्याच्यामध्ये काय अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणारी एक बेंझिन रिंग काढली, यस दिसते बोर्डावरती यस. इकडं काय करायचं आहे OHला OH, इथं काय करायचं इकडं नायट्रोजन, काही नाही प्रेझेंट म्हणजे हायड्रोजन दिसतंय. पुन्हा इकडं काय करायचं C डबल बॉन्ड O आणि इकडं काय CH3. अशा पद्धतीने काय स्ट्रक्चर झालं बेटा 15व ॲसिटामिनोफेन. ॲसिटिल ग्रुप प्रेझेंट आहे का, यस. कशाला प्रेझेंट आहे फिनिल रिंगला. स्ट्रक्चरचं नाव काय झालं ॲसिटामिनोफेन. आता विचारलं का 16 आणि 17, हे होतं 15. आता 16, 17 लगेच इथंच काढतो. 16 इकडे काढतो 17. 16व काय अँटीपायरिन, इथं बोर्डावरती दिसत असेल अँटीपायरिन. याच्यामध्ये पण सोपं आहे. आता अँटीपायरिन म्हणजे काय बेटा, आतापर्यंत मी काय काढलं होतं 6 कार्बनची रिंग काढली होती. इथं काय काढायला आता 5 कार्बनची रिंग. याच्यामध्ये काय काढलं नायट्रोजन, इकडे डबल बॉन्ड O टाकला, इकडे एक्सटेंड केला, इथे एक नायट्रोजन टाकला. हा नायट्रोजन पुढे एका फिनिल रिंगला अटॅच केला म्हणतोय, ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असतील. याच्या पुढं NCH3, ओके, इकडं CH3. अशा पद्धतीने स्ट्रक्चर झालेलं म्हणतो अँटीपायरिन. पायरिन म्हणजे काय, इथं 5 कार्बनची रिंग जी की 6 कार्बनच्या एका रिंगला अटॅच आहे, ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहेत दिसतंय, यस. या नायट्रोजनच्या वरी CH3, या नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग, इथं काय डबल बॉन्ड O, इथं CH3ला CH3. अशा पद्धतीनं हे अँटीपायरिनचं स्ट्रक्चर झालेलं आहे. इथे एक डबल बॉन्ड दाखवायचा बेटा. नंतर काय 17वं स्ट्रक्चर शेवटचं फिनिल ब्युटॅझोन. फिनिल ब्युटॅझोन पण अशाच पद्धतीने काढायचं आहे. फिनिल ब्युटॅझोनमध्ये काय एक 5 कार्बनची रिंग काढायची, बरोबर आहे. इथे एक नायट्रोजन, इथे एक नायट्रोजन दिसतंय, यस. इथं डबल बॉन्ड O, इथं काय C4H9. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, विचारलं जाते कधी कधी फिनिल ब्युटॅझोनमध्ये. ब्युटॅ म्हणजे काय रे बेटा, ब्युटॅ म्हणजे 4 कार्बन द्यायचे टाकून C4H9. डोक्याला ताण करून घ्यायचं नाही. पुढं काय म्हणलं फिनिल ब्युटॅझोन म्हणतंय. फिनिलची रिंग काढावं लागेल. मग आता मला फिनिलची रिंग काढावं लागेल म्हणजे कसं बेटा, पर्टिक्युलरली हा जो काय नायट्रोजन आहे याला एक्सटेंड करायचं, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्डची एक रिंग काढायची म्हणतोय. काढली, इथं डबल बॉन्ड O, याच्या पुढं डबल बॉन्ड O काढला, नायट्रोजनला नायट्रोजन, फिनिलला फिनिल, इकडं काय आणखीन एक फिनिल रिंग काढायची, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणारी दिसतंय, यस. ही नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग, या नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग, डबल बॉन्डच्या पुढं डबल बॉन्ड. इकडं काय ब्युटाझोन विचारले म्हणजे काय C4H9. ब्युटाझोन म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट आहे का, यस. दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन लावून टाका. स्ट्रक्चर सिरियल द्यायचं म्हणतो. काय म्हणलो फिनिल ब्युटाझोन, एक 5 कार्बनची रिंग काढायची आहे, ओके. याच्या पुढं की 2 नायट्रोजन, या नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग, या नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग. विचारले काय ब्युटॅझोन. ब्युटॅ म्हणजे काय 4 कार्बन C4H9. ब्युटॅ पुढं झोन म्हणजे ऑक्सिजन, लगेच खाली ऑक्सिजन लावा, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O आणि 2 नायट्रोजनच्या पुढं फिनिल रिंग. अशा पद्धतीनं फिनिल ब्युटॅझोनचं पण स्ट्रक्चर झालेलं आहे म्हणतोय. ओके,
फक्त 2च स्ट्रक्चर असे काढले ज्याच्यामध्ये काय काढलं आधी 5 कार्बनची रिंग. हे लक्षात राहू द्या, थोडं हटके स्ट्रक्चर आहे, अँटी पायरीन आणि फिनिल ब्युटाझोल. त्याच्यासाठी इकडं मेन्शन केलेलं म्हणतो. याच्यामध्ये काय 5 कार्बनची रिंग, दोन्ही पण नायट्रोजन, इकडं पण 2 नायट्रोजन, इकडं पण 2 नायट्रोजन. इकडच्या एका नायट्रोजनला फिनिल रिंग, इकडच्या एका नायट्रोजनला CH3, कारण हे अँटी पायरिंगचं स्ट्रक्चर आहे. ओके. आणि या दोन्ही नायट्रोजनला फिनिल रिंग असतील तर काय फिनिल ब्युटाझोल C4H9. अशा पद्धतीनं 16 आणि 17 स्ट्रक्चर बोर्डावरती मेन्शन केलेलं आहेत. म्हणतोय अवघड असं काहीच नाही. सिरियल एकदा पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ डबल एकदा पहा म्हणतोय. नाही काही अडचण वगैरे काय वाटत असेल तर तुम्ही विचारू शकतात म्हणतोय डाऊट सेशनमध्ये. ओके. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर अशा पद्धतीनं जे काय सेंट्रल नर्वस सिस्टीम मी तुम्हाला सांगितली होती आत्तापर्यंत, आठवत असेल तुम्हाला 5 पोर्शन झाले. 5मध्ये हा दुसरा पोर्शन सेकंड काढला होता, नॉन ओपिएड्स. ओके. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम अशा पद्धतीने संपलेले. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर मेडिसिनल केमिस्ट्री जी सांगत होतो आतापर्यंत मी तुम्हाला की मेडिसिनल केमिस्ट्री PCI सिलेबसमधला जो काय फर्स्ट पोर्शन होता, जो की 4th सेमिस्टरला होता, सेकंड इयरच्या 4th सेमिस्टरला, तो या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे म्हणतोय. पुन्हा एकदा तुम्ही फर्स्ट लेक्चरपासून अटेंड करा. काही त्या ठिकाणी तुम्हाला थोडा जरी प्रॉब्लेम आला तरी तुम्ही कधीही मला विचारू शकतात म्हणतोय. तर अशा पद्धतीनं मेडिसिनल केमिस्ट्री फर्स्ट या ठिकाणी संपलेलं आहे म्हणतोय. याच्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्री सेकंड घेऊन येणार आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्री सेकंड झाली की मेडिसिनल केमिस्ट्री थर्ड. फार्मसी सिलेबसमध्ये या ठिकाणी PCIने या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला आठवत असेल की B फार्मसी सेकंड इयर याच्यामध्ये जो काय 4th सेमिस्टर आहे, सध्याची जी काय बॅच आहे ती की 3rd सेमिस्टर पास आउट झालेली असेल ती 4थ्या सेमिस्टरला अपेअर होईल. त्यावेळेस हा मेडिसिनल केमिस्ट्री सगळ्यात टफेस्ट सब्जेक्ट म्हणून मानला जातो फार्मसी फील्डमध्ये. ओके. तो या ठिकाणी मेडिसिनल केमिस्ट्री फर्स्ट डिक्लेअर झालेला आहे म्हणतो. मेडिसिनल केमिस्ट्री सेकंड जो की B फार्मसीच्या 5व्या सेमिस्टरमध्ये येणार आहे, तो मी नेक्स्ट लेक्चरपासून सांगणार आहे. टिल देन बाय.